पावभाजी, संडे स्पेशल पावभाजी. मुलांना खायची होती पावभाजी, पण बाहेरची पण आणायची नव्हती. मग काय करणार, तर घरी बनवलेली आहे. तर पावभाजीचं हे साहित्य आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे की मी पावभाजी करत आहे. पावभाजी सगळ्यांनाच येते, पण त्याच्या मागचं कसं असते माहिती आहे का, प्रत्येकाचे करण्याची पद्धत वेगळी असते. म्हणून मी हे रेसिपी दाखवत आहे. तर माझा एवढाच उद्देश आहे दाखवण्याचा की मी बिलियनियर ड्रीम्स या प्लॅटफॉर्मवर काम करते. म्हणजे ऑनलाईन वर्क करत करत मी स्वतः लेकरांच्या इच्छा पूर्ण, फॅमिलीच्या इच्छा पूर्ण करते आणि माझं ऑनलाईन काम पण करते. तर आपण रेसिपीला स्टार्ट करू द्यात. मी आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण टाकलेले जिरे, मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा आहे, चॉप केलेला बारीक. तर आपण ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. ते झाल्यानंतर व्यवस्थित लाल झाल्यानंतर मंद गॅसवरच आपल्याला करायचं आहे, कारण की जास्तही आपण मोठा गॅस केल्यावर ते करपत असते. तर हे व्यवस्थित सगळं असं लाल छान परतून घ्यायचं आणि पूर्ण कांदा लाल थोडंसं झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाट्याची प्युरी टाकणार आहेत आणि ते पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत. टमाटे असे छान परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे. तुम्ही बघू शकता आता थोडंसं तेल सुटलेलं आहे त्याला आणि छान परतलेलं आहे. हे आलं लसणाची पेस्ट मी आधीच वाटून घेतलेली आहे मिक्सरमधून. ही पण आपण छान मिक्स करून घ्यायची आहे. ही पण छान अशी परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यानंतर जे आपलं सिमला मिरची, बटाटा, वटाणा, फुलगोबी हे सगळी जे मॅशर केलेलं आहे उकडून घेऊन त्याचं हे आपण टाकलेलं आहे सारण सगळं. हे उकडून मी मॅशर केलेलं आहे बटाटे मॅशरनं, तुम्हाला दाखवलेलं आहे मी. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहेत हळद टाकायची आहे. त्याच्यानंतर तिखट टाकायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मी मीडियम केलेलं आहे, म्हणजे जास्त तिखट पण केलेलं नाही आणि जास्त साधं पण केले नाही. मी मीडियम पद्धतीचं केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मी टाकलेले आहे थोडं कांदा लसूण मसाला, सांबार मसाला, धनेपूड, तर चवीनुसार मीठ. आपल्याला जसं भाजी आहे तसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकलेली आहे मी. आपण वरून पण कोथिंबीर टाकतो, म्हणून मी मध्ये उगं थोडीशी टाकलेली आहे वास येण्यासाठी. छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. मी खूप दिवसानंतर रेसिपी केली होती, बघू शकता. तुम्ही बटर किंवा तूप काही टाकू शकता. मी बटर आणायचं विसरली होती, म्हणून मी थोडंसं तूप टाकलेलं आहे. घरी माझ्याकडे तूप होतं अवेलेबल. आणि एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकलेला आहे 1 चमचा. थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं टाकलेलं आहे. तिकडं दुसऱ्या पातेल्यामध्ये मी साधी भाजी ठेवली होती. माझ्या मुलाला साधी भाजी पाहिजे होती म्हणून तिखट न घालता, तर म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं मसाला टाकलेला आहे पावभाजीचा. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं.
तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आपल्या मनाप्रमाणे आपण कसे टाकू शकतो की आपल्याला घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे, तर तसं आपण टाकू शकतो. मला थोडंसं घट्ट वाटत आहे तर थोडं पाणी टाकते. असं पाव आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावर. बटर किंवा तूप लावून तुम्ही असं भाजून घेऊ शकता. हे बघा मी अशी घेऊन मी सर्व केलेलं आहे. तर हे बघा माझी बच्चा पार्टी कसं करत आहे. तर सगळ्यांना ही पावभाजी आवडली आहे. तुम्हाला पण ही रेसिपी कशी